श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. तर गुरुवारी सकाळी स्वामींची सेवा करायला घेतली आहे आणि सकाळी सकाळी स्वामींना उठवायला खूप छान वाटतं मला. आणि उठा उठा स्वामी समर्थ, हे जर गाणं मी लावून दिलं ना, तर घरात खूप छान वातावरण असते, खूप छान प्रसन्न वाटते. चला तर आता स्वामींच्या सेवेला सुरुवात करूया. उठा उठा स्वामी समर्था, उठा उठा स्वामी समर्था, ओवाळी ते पंचारती, पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी, पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी. चला स्वामी, आता आपल्याला आंघोळीला जायचं आहे, आंघोळ करायची आहे. तर मी स्वामींची तयारी करत आहे, स्वामींना आंघोळीला बसवत आहे. स्वामी चला, आता आंघोळीला चलायचं. उठा स्वामी आई, चला आपल्याला आंघोळ करायची आहे. अशा प्रकारे मी स्वामींचं सकाळी आवरून घेतलं, स्वामींना आंघोळीला बसवलं. काल मी केंद्रात गेले होते, तर मी केंद्रातून मला एक खूप छान साबण मिळालं, आपले गुरुपीठमधून बनवलेलं आहे. ते आहे श्री स्वामी समर्थ चंदन साबण. ते मला आवडलं, तर मी ते अंघोळीसाठी आणलं. पण मला असं मनात आलं की चला, आता ते नवीन साबण आहे, आपण उघडून ठेवतो, तर त्याच्यामुळं काय करायचं आहे की आता आपण स्वामींचीच सेवा करायची आहे. त्यांनी स्वामींनाच मी सुरुवात करीन, स्वामींपासूनच, स्वामींनाच साबण लावून मी आज आंघोळ घालते. रोज आपण कसं हे करतो, अभिषेक वगैरे करतो, तर आज मी थोडं वेगळ्या पद्धतीनं स्वामींना आंघोळी घातली साबणाने. असं कोणी करत नाही सहसा, मी पण पहिल्यांदाच केलं, कारण माझी इच्छा झाली. आणि आपली इच्छा होणं म्हणजे म्हणजे स्वामींचीच इच्छा आहे असं मला वाटतं. म्हणून मी उशीर न करता ते साबण खोललं आणि स्वामींना चोळून चोळून लावलं. आणि हे बघा साबण श्री स्वामी समर्थ म्हणून याच्यावरती लिहिलेलं आहे, श्रीनिवास सँडल चंदन साबण आहे हे. आता आपण खोलणार आहोत. सुगंध तर अगदी खूप छान वाटला मला त्याचा. मी फर्स्ट टाईम आणलं, मला आवडलं ते. तसंही मला चंदन अगरबत्ती, चंदन साबण खूप आवडतो. मला चंदनचा सुगंधच खूप आवडतो. हे साबण आपण काढलेलं आहे. आता स्वामींना आंघोळ घालायची आहे साबणाने. थोडं थोडं लावलं मी साबण स्वामींना, जास्त नाही लावलं. पहिले स्वामींच्या अंगावर मी पाणी ओतलं, थोडंसं अभिषेक केला पाण्याने स्वामींना. त्यानंतर स्वामींना थोडंसं साबण लावलं आणि सुगंध खूप छान पसरला होता अख्ख्या घरामध्ये. जसं आपण आंघोळ करून येतो आणि बाथरूम उघडल्यावर कसा सुगंध येतो ना साबणाचा, तसाच सुगंध येत होता घरामध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि तुम्ही बघू शकता, स्वामींचा चेहरा किती हासरा वाटत आहे. असं वाटते मी स्वामींना साबण लावत आहे आणि स्वामी हसत आहेत, असंच दिसत आहे मला तर. म्हणजे मी हे साबण आणलं आणि स्वामींना लावलं, स्वामींना आनंद झाला, ते स्वामींच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत आहे मंडळी. स्वामींच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला स्पष्टपणे ओळखायला येतात. रोज वेगळे वेगळे हावभाव दिसतात चेहऱ्यावर स्वामींच्या पाठीला साबण सोडते आहे मी. साबण लावून झालेला आहे. दिवाळीत पण आपण अशी छान उठण्याने आंघोळ केली होती स्वामींची. आम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक घालत आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बघू शकता तुम्ही स्वामींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघू शकता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमो स्वामीराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. हे स्वामी दत्तात्रेया हे कृपाळा मला ध्यानमूर्ती दिसू दे डोळा. तुझे बाण माझी मनी बाळतेचा समर्था तुम्हा विन हो जीव कैसा. स्वामी समर्था तुम्ही स्वर्त्रगामी हृदयास मिया बसा प्रार्थितो मी. पूजेचे यथासांग साहित्य केले मखरात स्वामी गुरुवैसविले. महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती. हे बघा, मी आता स्वामींना छान कोरडं करून घेतलेलं आहे, स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, म्हणजे स्वामींना थंडी वाजणार नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराजांचे आसन स्वच्छ करून घ्यायचे आहे, म्हणजे कालचे काही वाहिलेले आपले फुलं अष्टगंध असते ना, ते पुसून काढायचं आहे. रोज डेली करायचं आहे. आपण कसं आपलं घर आवडतो, व्यवस्थित ठेवतो, छान रोजच्या रोज आपण त्याला स्वच्छ करतो, तसंच महाराजांचं पण सिंहासन हे रोज स्वच्छ करायचं आहे आपल्याला. आणि रोज त्याच्यावरती व्यवस्थित झटकून वगैरे छान रोज नवीन हे टाकायचं आहे. स्वामींना खालची गादी असते ना, ती नवीन टाकायची. नवीन म्हणजे धुतलेली. मी आता स्वामींना हिना अत्तर लावून घेते. स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे. हिना अत्तर कायम आपल्या घरात असावे नित्य पूजेसाठी. स्वामींचा रोजही अभिषेक वगैरे केल्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावलं पाहिजे, कारण स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे. हे हिना अत्तर मी अक्कलकोटला गेले होते तेव्हाच चांगल्या 4-5 बॉटल घेऊन आले होते. आता हे अष्टगंध हे पण मी अक्कलकोटवरूनच मागवले होते म्हणजे नाही, मी स्वतः घेऊन आणले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 त्यानंतर मी हे केशर अष्टगंध लावते. हे आपण रोज नित्यपूजेत स्वामींना लावायला पाहिजे टिळा याचा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामींना आता अष्टगंध लावून झाल्यावरती स्वामींच्या अंगावर शॉल टाकली आहे. आज गुरुवार असल्यामुळे मी स्वामींना पिवळ्या कलरची शॉल परिधान करते. माझ्याकडे वेगवेगळ्या कलरच्या शॉली आहेत, पण दर गुरुवारी पिवळ्या कलरची शॉल स्वामींच्या अंगावर टाकते. हा स्वामींचे हार. स्वामींना हा मोठा हार, पहिले छोटा मोत्याचा, नंतर रुद्राक्षाची माळ, नंतर मोठा मोत्याची हार, हे स्वामींना मी अर्पण केले. आता स्वामींना मुकुट घालते आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता पुष्पांजली अर्पण केली आहे. स्वामींना फुलं वाहून घ्यायची आहेत, पुष्पांजली अर्पण करायची आहे.
गामी शक्य ही शक्य करतील स्वामी. ही नात तर स्वामींच्या शॉलीला लावायचे राहिले होते, विसरले होते मी, त्यामुळे मी नंतर लावले शेवटी. स्वामींना पाणी, स्वामींना धूप दीप अर्पण करायचे आहे, स्वामींची आरती करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसा वाटला ब्लॉग?